आज तर निखिल दापोली लाडकरला टेडीच्या ऑर्डरला गेला आणि तिथे डायरेक्ट दापोल फेरीबोट मध्ये टमटम अडकला भाऊ. मी पण आपलं कॉस्ट्युम म्हणजे टेडी पॅक केला, पाठीमागे लावलं, आपली सुख काढली आणि पोचलो धोपावला. इथून आपल्याला जायचं होतं दाभोळला फेरीबोट होती, तिथून तिला यायला टाइम लागेल म्हणून आपण वाट बघून तिकीट काढून घेतली. फायनली फेरीबोट आली आणि आपण तिच्यामध्ये इंटर केलं आणि आपली सुझुका इथं उभी केली. आपल्याला जायचं होतं दापोली मार्गे, पण पालखी त्या साईडली होती म्हणून कोणीतरी काका बोलले की त्या साईडून नको, त्या साईडून जा. आपण त्या साईडून जायचं तर ठरवलं, पण जायचं कसं ते मला नव्हतं माहिती. नेमकं पुढे गेल्यावर मी रस्ता शोधत होतो, पण नशीब आपलाच व्हिडिओ बघणारा दादा भेटला. मला म्हणतो निखिल इकडून नको तिकडून जा. तुम्हाला माहिती आहे मित्रांनो, माझ्यासोबत हे दुसऱ्यांदा होतंय, कारण याआधी पण माझ्यासोबत अशी गोष्ट घडून गेले. आपली माणसं भेटतात तेव्हा मला असं वाटतं की एक्झॅक्ट माझा देव माझ्या समोर उभा आहे आणि मला मार्ग दाखवतोय. तर फायनली मित्रांनो सगळे प्रॉब्लेम फेस करत आपण दापोली लाडगर मध्ये पोहोचलो आणि मी शोधायला लागलो ज्यांनी मला ऑर्डरला बोलवलंय. तिथे कबड्डीच्या स्पर्धा होत्या. मग काय ऑर्डरला पोहोचल्यावर माझ्याकडे मोबाईल वगैरे राहत नाही, त्यामुळे शूट करायला जास्त मिळत नाही. व्हॉट्सअपला जे स्टेटस लावतात त्यांच्याकडून व्हिडिओ मला घ्यायला लागतात. तिथे मस्त रात्री मजा केली आणि रात्रीच आपण घरी नाही जाऊ शकत कारण फेरीबोट इतक्या रात्रीची नसते, म्हणून दादाने त्याच्याच होमस्टे मध्ये आपल्या झोपण्याची व्यवस्था केलेली. व्ह्यू वगैरे मस्त आहे एकदम. कधी तुम्ही आलात तर दादाला कॉन्टॅक्ट करा. मस्त रात्री झोपून सकाळी उठून मी निघालो आपल्या घराच्या दिशेने. आणि हो, दापोलीतून तुमचं गाव कुठचं किंवा अजून कुठून व्हिडिओ बघताय मला कमेंट मध्ये नक्की सांगा, जेणेकरून मला सुद्धा समजेल की व्हिडिओ कुठपर्यंत पोहोचली. आणि नेक्स्ट मस्तीसाठी फॉलो करून घ्या.